दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार नवनीत राणा लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनी रुग्णांची भेट घेतली। काही जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही नवनीत राणा यांनी माहिती जाणून घेतली। सेमाडोहमध्ये झालेल्या भीषण अपघाताची माहिती माजी खासदार नवनीत राणा सुद्धा यांना मिळाली। नवनीत राणा तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनी सर्व जखमींची आस्थेने विचारपूस केली। यावेळी नवनीत राणांनी प्रत्येक जखमीची चौकशी केली आणि अपघाताबद्दल माहिती जाणून घेतली। लगेचच सीएस सोबत बोलून तातडीने उपचार करण्याचे निर्देश सुद्धा दिले। नवनीत राणा यांना संपूर्ण मेळघाटमधील आदिवासी बांधव आपली मुलगी म्हणून पाहतात, त्याच तत्परतेने नवनीत राणा या पुन्हा अपघातग्रस्तांसाठी धावून आल्या होत्या। गेल्या मार्चमध्ये सेमाडोह नजीक एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला होता आणि 25 जण जखमी झाले होते। त्यावेळी सुद्धा नवनीत राणा या लगेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेल्या होत्या, तर सोमवारी सुद्धा त्या जखमींची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्या होत्या। दरम्यान अचलपूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही त्यांनी माहिती जाणून घेतली। प्रायव्हेट वाली बस